जे रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे. खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना आज पुन्हा वेदना होतील. उद्धव ठाकरे असे का भरकळले? खरं तर जेव्हा अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा प्रतिष्ठापना होती तेव्हा उद्धव ठाकरे निमंत्रण असूनही गेले नाही. खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे. आमच्याकरता भगवान प्रभू रामचंद्र हे आस्थेचा संस्कार संस्कृतीचा विषय आहे. पण आता या गोष्टीचं वाईट वाटतं की जनाधार गेल्यानंतर उद्धव ठाकरेजींना भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करून मताची व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा खरंच रस्त्यावर उतरण्याची गरज होती तेव्हा उतरले नाही आणि आता मात्र सर्वच लोकांनी उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्राची आठवण उद्धवजींना येत आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रणाचं पत्र दिलं जातं. कुठेतरी दिवसण्याचा प्रकार वाटतोय का? इथे येऊन रामरक्षा म्हणजे काय, अशामध्ये राम संकटात आला असेल. खरं तर देवेंद्रजींना हिंदुत्व शिकवण्याची फार गरज नाही आहे. देवेंद्रजीचं आयुष्य हे हिंदू धर्माचं संस्कार संस्कृती जतन करण्याकरता गेलेलं आहे. देव देश धर्मकार्याकरता आयुष्य देणारे देवेंद्रजी आहे आणि त्यामुळे अशा प्रश्नांनी अशा पत्रांनी कुणी काही डिवचलं तरी देवेंद्रजीच्या त्यांच्या भूमिकेवर काही फरक पडणार नाही. देवेंद्रजी खऱ्या अर्थाने भगवान प्रभू रामचंद्राचे असीम भक्त आहेत आणि बाबरी मस्जिदच्या आंदोलनाच्या वेळी देवेंद्रजी कार सेवा करत होते तेव्हा हे सर्व लोक झोपा घेत होते. त्यामुळे देवेंद्रजीबद्दल बोलून आणि ते नागपुरात बोलून केवळ त्यांना टीका मिळत आहे, काही दुसरं मिळत नाही.